नमस्कार, स्वागत आहे तुमचं सलोनीज आर्ट वर्ल्डमध्ये। आज आपण बघणार आहोत सिंपल अशी रेडी रांगोळी कशी बनवायची आहे। ही डिझाइन तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा लिंक देईल, तुम्ही याची प्रिंट काढून आणा। एक OHP शीट घेतलेली आहे 175 मायक्रॉनची। मास्किंग टेपने आपल्याला ती प्रिंटला अशी चिटकवून घ्यायची आहे चारी बाजूने। अशा पद्धतीने आपल्याला रेडी रांगोळी ड्रॉ करायची आहे। एका बाउलमध्ये मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे। हे फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू आहे। तर यामध्ये मी 50% फॅब्रिक ग्लू घेणार आहे आणि 50% पाण्याचा वापर करायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर एक एक पार्टला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने व्यवस्थित ग्लू लावायचा आहे। जागा कुठेही सुटलेली नाही पाहिजे, रिकामी नाही दिसली पाहिजे। व्यवस्थित ग्लू असा अप्लाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली जी रेग्युलर रांगोळी असेल ती रेग्युलर रांगोळी आपल्याला इथे यूज करायचं आहे। शेडिंगमध्ये रांगोळी आपल्याला टाकायची आहे अशा पद्धतीने। आता एक दुसरी OHP शीट घ्यायची, ती त्याच्यावरती ठेवायची आणि आपल्याकडे जो जुना कपडा असेल त्या कपड्याने आपल्याला असं रब करून घ्यायचं आहे त्याच्यावरती, म्हणजे जी रांगोळी आहे ती ग्लूवर व्यवस्थित चिटकेल आणि बाकीची जी राहिलेली आहे ती निघून जाईल। इथं तुम्ही बघू शकता। आता आपल्याला बाकीच्या पार्ट्सना ग्लू लावून घ्यायचं आहे आणि रांगोळी चिटकून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता। तुम्हाला जसं योग्य वाटेल ते तुम्ही कलर कॉम्बिनेशन इथे देऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या जी डिझाइन आहे त्याला पूर्ण ग्लू लावून रांगोळी टाकून घ्यायचं आहे। मला खूप जणांचे कमेंट्स येत होते की मॅडम थोडे सिंपलमध्ये डिझाइन करून दाखवा। तर ही डिझाइन खूपच सिंपल आहे, तुम्ही बघू शकता इथं। तर तुम्हाला जी ही डिझाइन आवडली असेल तर नक्कीच करून बघा, सिंपल आहे। जे नवीन आहेत त्यांना ही डिझाइन लगेच करता येईल, त्यामुळे नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्टेप बाय स्टेप मी सगळी प्रोसिजर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही जी OHP शीट आहे ही OHP शीट तुम्हाला एका आर्ट स्टेशनरीमध्ये मिळेल किंवा ॲमेझॉनवर पण ही उपलब्ध आहे। ती तुम्हाला तिथून मागवून घ्यावी लागेल। 175 मायक्रॉनची OHP शीट घ्यायची आहे। 100 मायक्रॉनची जरी तुम्ही घेतला तरी काही हरकत नाही आहे, पण जी 175 मायक्रॉनची जी OHP शीट असते त्याला वेट रांगोळीचं व्यवस्थित बॅलन्स होतं, त्यामुळं आपण 175 मायक्रॉनचं OHP शीट घेतो। 100 मायक्रॉनला घेऊ शकता, पण जास्त रांगोळी त्याला पेलवत नाही, त्यामुळं आपण 175 वाली OHP शीट वापरतो। तर हा आपला फर्स्ट लेयर आहे। फर्स्ट लेयरमध्ये रांगोळी जास्त चिटकत नाही, म्हणजे एक पातळ असा लेयर रांगोळीचा चिटकतो। ज्यावेळी आपण सेकंड लेयर करणार, सेकंड लेयरला तो लेयर व्यवस्थित चिटकतो, रांगोळी जरा जाडमध्ये दिसते। त्यामुळे आपल्याला आता हे झाल्यानंतर सगळी डिझाइन झाल्यानंतर आपल्याला याला सुकायला ठेवायचं आहे 2 तास। 2 तास सुकून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर सेकंड लेयर करायचा आहे।
इथे आपला हा फर्स्ट लेअर ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे। आता आपल्याला याला सुकायला ठेवायचं आहे, ॲटलिस्ट 2 तास तरी याला आपल्याला सुकायला ठेवायचं आहे। 2 तासानंतर आपल्याला याच्यावरती सेकंड लेअर अप्लाय करायचं आहे। तर इथे 2 तास पूर्ण झालेले आहेत। रांगोळी एकदम व्यवस्थित सुकलेली आहे, हाताला एकदम वाळली लागत आहे। आता आपल्याला सेम प्रोसिजर याला सेम ग्लू आणि पाण्याचा वापर करून ग्लू अप्लाय करून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने रांगोळीने शेडिंग करून घ्यायचं आहे। पूर्ण डिझाइन आपल्याला अशी कंप्लीट करून घ्यायची आहे। सेकंड लेअर करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, जास्त ब्रशनी घासायचं नाही आहे रांगोळीवर, अलगद आपल्याला ब्रश ग्लूचा फिरवायचा आहे। जास्त फिरवलं तर रांगोळी निघण्याची शक्यता आहे, अलगद आपल्याला ब्रश फिरवायचा आहे। तर इथे मी हा 3 नंबरचा ब्रश वापरलेला आहे। तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल तो ब्रश तुम्ही इथं वापरू शकताय, मोठाही वापरू शकताय, बारीक पण वापरू शकताय। जेवढी मोठी डिझाइन असेल तेवढा मोठा तुम्ही ब्रश वापरू शकताय, जेवढी छोटी डिझाइन असेल तेवढा छोटा तुम्ही ब्रश वापरू शकता। इथे तुम्हाला फरक दिसत असेल, जी बाकीची डिझाइन आहे ती एकदम पातळ लेअरमध्ये दिसत आहे आणि आपण जी केलेली आहे ती एकदम जाडमध्ये दिसत आहे। आता बाकीच्या पाकळ्या ज्या राहिल्या आहेत त्यांना आपण ग्लू लावून रांगोळी टाकून घेऊयात। अशा पद्धतीने हा आपल्याला सेकंड लेअर पूर्ण होतो। सेकंड लेअर पण आपल्याला 2 तास सुकायला ठेवायचा आहे। त्यानंतर याच्यावरती थर्ड लेअर करायचा आहे। थर्ड लेअर असणार आहे आपला ॲक्रेलिक कलरचा, किंवा तुम्ही जे काही डेकोरेशन करणार असाल त्याचा। अशा पद्धतीने आपल्याला इथं कंप्लीट करून घ्यायचं आहे सेकंड लेअर। इथे आपला सेकंड लेअर पण पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला याला 2 तास सुकायला ठेवायचं आहे। आता आपण OHP शीट आणि प्रिंट वेगवेगळी करून घेऊयात आणि कात्रीने कट करून घेणार आहोत। कात्रीने साइडून कट करून घ्यायचं आहे OHP शीट। अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर इथं मी 3D आउटलाइनरचा वापर केलेला आहे। व्हाईट कलरचं 3D आउटलाइनर आहे, याचा वापर करून मी थोडं इथं डेकोरेशन करणार आहे, डेकोरेट करणार आहे रांगोळीला आपल्या। तर तुम्ही बघू शकता 3D आउटलाइनर पण तुम्हाला स्टेशनरीमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातं। आता तुम्ही बघू शकता आपली रांगोळी थोडी अट्रॅक्टिव्ह वाटत आहे। अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी इथं मी बॉल चेन लावून घेणार आहे। बॉल चेन ग्लूनी लावून घ्यायचा आहे, फॅब्रिक ग्लूच आहे हा। अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे बॉल चेन मी, आणि प्रत्येक डिझाईनला मी आता इथं लावून घेत आहे बॉल चेन।
सगळं बॉल चेन लावून झाल्यानंतर आता शेवट मी ॲक्रेलिक कलरने थोडं बॉर्डर करून घेणार आहे डिझाईनला। तुम्ही बघू शकता अजून आपली डिझाईन अट्रॅक्टिव्ह दिसत आहे, उठून दिसत आहे। जी डिझाईन आपण काढली होती ती व्यवस्थित उठून दिसत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।